गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेव सुतं देव कंसचानूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। ताई आवाज येतोय ना? होतं, येतोय. हे बहु असो या परी कीर्तित माते अवधारी एक विचरती चरारती पंडू कुमरा। हा काय सांगू हे अर्जुना, याप्रमाणे कित्येक भक्त माझे गुणानुवाद गात चराचरात फिरत असतात। मग आणिक हे अर्जुना, साविया बहुवा जतना पंच प्राण मना पाढाओ घेऊनी। अर्जुना, आणखी कित्येक भक्त पुष्कळ प्रकारांनी जतन केलेले पंचप्राण व मन यांना वाटाळे घेऊन बाहेरी यमनियमांची कांटी लाविली, आंतू वज्रासनाची पवळी पन्नासिली, वरी प्राणायामांची मांडिली वाहाती यत्रे। बाहेरून यमनियमांचे कुंपण लावून आत वज्रासन रूपी आवार तयार करून त्यावर प्राणायाम रूपी चालू असलेल्या तोफा ठेवल्या। तेथ उल्हाट शक्तीचेनी उजिवडे मन पवनाचेनी सुरवाडे सतारा वियेचे पाणी याडे बळीया विले। तेथे कुंडलिनीच्या प्रकाशाने व मन आणि प्राणवायू यांच्या मदतीने सतरावी जी जीवन कला हेच कोणी एक तळे ते त्यांनी बळकावले। तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली, विकारांची सपिली बोहली, इंद्रिये बांधून आणली, हृदय काम क्रोधाधिक विकारांचा परिवारासह फडशा पाडून इंद्रियांना त्याने बांधून हृदयात आणले। तव धारणा वारू दाटिन्नले महाभूतांते एकवटिले, मग चतुरंग सैन्य निवटिले संकल्पाचे। एवढ्यात धारण रूपे घोडेस्वारांनी दौडून पंचमहाभूतांना एकत्र केले व नंतर संकल्पांचे चतुरंग मन बुद्धी चित्त अहंकार सैन्य मारले। तयावरी जैतरे जैत म्हणून ध्यानाचे निशान वाजत दिसे तन्मयाचे झळकत एक छत्र। पाठी समाधी श्रियेचा अशेखा आत्मानुभव राज्य सुखा पट्टाभिषेकू देखा समरसे जाहला। त्यानंतर जय झाला रे झाला अशी ध्यानाची नौबत वाजू लागली व स्वरूप एक्याची एकछत्र एक सत्ता चमकत असलेले दिसले। ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन आता एके सांगणे जे करीती एक। नंतर समाधी रूपी लक्ष्मीचे जे आत्मानुभव रूपी संपूर्ण राज्यसु त्याचा समरसतेने त्यास अभिषेक झाला पहा। तरी दोन्ही पालववेरी जैसा एक तंतू अंबरी तैसा मिया वाचुनी चराचरी जाणती ना। अर्जुना, अशा प्रकारचे हे माझे भजन फार कठीण आहे। आता आणखी कित्येक ज्या प्रकाराने माझे भजन करतात तो सांगतो ऐक। आदि ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे। तर वस्त्राचा दोन्ही पदरामध्ये जसे सूत एकच असते त्याप्रमाणे सर्व चराचरात माझ्याशिवाय दुसरा पदार्थ जाणत नाही।
ब्रह्मदेवापासून ते कीटकापर्यंत जे काही जे काही ते सर्व माझे स्वरूपच आहे असे जाणून मग वाढ धाकुटे न म्हणती सजीव निर्जीव नेनती देखील ये वस्तू उजुलून टिती मिची म्हणोनी मग लहान मोठा सजीव निर्जीव असा भेद न करता जी जी वस्तू दिसेल ती ती वस्तू परमात्माच आहे असे समजून त्यास जे लोटांगण घालतात आपुले उत्तमत्व नाठवे पुढील योग्य योग्य नेनवे एकसरे व्यक्ती मात्राचेही नावे नमुची आवडे ते आपला मोठेपणा विसरून समोरील पदार्थ नमस्कार करण्यास योग्य आहे का अयोग्य याचा विचार न करता जी जी वस्तू दिसेल त्या त्या वस्तूला त्यांना नमस्कार करण्यास आवडते जैसे उंची उदक पडिले ते तळवटवरी ये उगेले तैसे नमीचे भूत जात देखिले ऐसा स्वभावोची तयांचा जसे उंचावरून पडलेले पाणी एकदम तळाशी येते त्याचप्रमाणे भूत मात्र पाहिले असता त्यांना नमस्कार करणे हाच त्यांचा स्वभाव आहे का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीसी उत्तरे देखा तैसे जीव मात्रा अशेखा खालावती ते अथवा फळभाराने लगडलेली झाडांची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते त्याचप्रमाणे प्राणी मात्रा पुढे नम्रपणे असतात अखंड अगर अगरवता होऊनी असती तयांची विनय हेची संपत्ती जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्याची ठाई जे नेहमी निगर्वी असून त्यांची नम्रता ही संपत्ती आहे व जे जय जय मंत्राने आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात नमिता मानापमान गळाले मनोनी अवचिता मिची जहाले ऐसे निरंतर मिसळले उपासिता नमस्कार करताना मान व अभिमान हे नाहीसे झाले म्हणून ते सहजच मद्रूप झाले त्याचप्रमाणे मत्स्वरूपी मिसळून ते निरंतर माझी उपासना करतात अर्जुना हे गुरवी भक्ती सांगितली तुझ प्रती आता ज्ञान यज्ञे यजती ते भक्त आईके अर्जुना तुला ही श्रेष्ठ प्रतीची भक्ती सांगितली आता ज्ञानरूप यज्ञाने जे माझी आराधना करतात त्या भक्तांचा प्रकार ऐक परिभजन करीती हातवटी तू जाणत आहासी करीती जे मागा या गोष्टी केल्या आम्ही परंतु ही भजन करण्याची रीती अर्जुना तुला माहित आहेच कारण आम्ही या गोष्टी मागे तुला सांगितलेल्या आहेत तवा आथी जी अर्जुन म्हणे हे दैवी किया प्रसादाचे करणे तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणावे तेव्हा अर्जुन म्हणाला होय महाराज मी जाणतो व हे देवाच्या प्रसादाचे कार्य आहे म्हणून अमृताचे भोजन मिळाल्यावर पुरे आता नको पण म्हणवेल काय या बोला श्री अनंते लागटा देखिली तयाते की सुखावलेनी चित्ते डोलतू असे या अर्जुनाच्या बोलण्यावरून त्याला श्रवणाची उत्सुकता आहे असे भगवंतांनी जाणले त्यामुळे त्यांना फार आनंद झाला आनंदाच्या भरात देव डोलू लागले म्हण भले केले पार्था एरवी हा अनवसरू सर्वथा परी बोलवितसे आस्था तुझी माते आणि म्हणाले अर्जुना फार छान केलेस तसे पाहिले तर हे एकदा सांगितले असल्यामुळे ते बोलण्याचा हा प्रसंगच नव्हे पण तुझी श्रवणाची उत्सुकता मला बोलणे भाग पाडते आहे तव अर्जुन म्हणे ही आई चकोरी वीन ना चांदनेची नाही जगची निव विजय हा तयाचा ठाई स्वभाव की जी तेव्हा अर्जुन म्हणाला देवा हे काय म्हणता चकोर नसला म्हणजे चांदणे नसते की काय जगाला शीतल करणे हा चंद्राचा स्वभावच आहे एरे चकोरे ती आपुलिये चाडे चाचू करीती चंद्राकडे तेवी आम्ही विनवू ते ठोकडे देवो कृपा सिंधू
चकोर मात्र आपली तहान भागविण्यासाठी चंद्राकडे चोच करतात. तशी आमची विनंती ती किती थोडी आहे. पण देवा, आपण कृपा सिंधू आहात. महाराज, मेघ उदारपणे वर्षाव करून जगाची पीडा घालवतो. वास्तविक त्या पावसाच्या वर्षावापुढे चातकाची तहान ती केवढी. जी मेघू आपुलिये प्रौढी, जगाची आरती दवडी, वाचुनी चातकाची तहान केवढी, तो वर्षावू पाहुणी. पण पण चूळभर पाण्यासाठी गंगेला जावे लागते. त्याप्रमाणे आमची इच्छा थोडी असो की बहुत असो, ती देवापाशीच सांगितली पाहिजे. परी चुळा एकाची या चाळे, जेवी जेवी गंगेत तेची ठाकणे पडे, तेवी आर्त बहु का थोडे, तरी सांगावा देवे. पण चुळभर पाण्यासाठी गंगेला जावे लागते. त्याचप्रमाणे आमची इच्छा थोडी असो की बहुत असो, ती देवापाशी सांगितली पाहिजे. तेथे देवे म्हणितले राहे, जा संतोषू आम्हा जाहले आहे, तयावरी स्तुती साहे, ऐसे उरले नाही. तेव्हा देव बोलले, हे असू दे. तुझे आस्था पाहून आम्हाला जो आनंद झाला आहे, त्यावर आता स्तुती सहन होईल असे राहिले नाही. पै परिसतु आहासी निकिया परी, तेची वक्तृत्व वराडिक करी, ऐसे पुरस्कारोनी श्रीहरी आदरिले बोले. हे लक्षपूर्वक ऐकतो आहेस? तू लक्षपूर्वक ऐकतो आहेस? नाही. ज्ञान यज्ञेन चाप्यन्य यजंतो मामुपासते, एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. ज्ञान यज्ञाने उपासना करणारे काही लोक मी एक रूप आहे अशा भावनेने आम्ही उपासना करतात, तर काही माझे निरनिराळे रूपे आहेत असे मानून तशी उपासना करतात, व काही मी विश्वरूप आहे असे म्हणून अनेक प्रकारे माझी उपासना करतात. च अन्वे अपि या ज्ञान यज्ञेन यजन्त एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम मा उपासते, तरी ज्ञान यज्ञ तो एवं रूपू, तेथ आति संकल्पू हा इपू, महाभूते मंडपू भेदू तो पशु. तर आता ज्ञान यज्ञ तू लक्षपूर्वक ऐकतो आहेस, तेच आम्हाला बोलावयास लावले आहे, अशी शाबासकी देऊन भगवंतांनी बोलण्यास आरंभ केला. तर आता ज्ञान यज्ञ तो असा, त्यात आदिसंकल्प हा यज्ञ स्तंभ, पंचमहाभूते हा मंडप, आणि जीव ईश्वर भेद तो पशु. मग पाचाचे जे विशेष गुण अथवा इंद्रिये आणि प्राण हेची यज्ञोपचार भरण अज्ञान द्रुत, आणि पंचमहाभूतांचे जे शब्द स्पर्श इत्यादी विशेष गुण अथवा इंद्रिये व प्राणे हीच यज्ञ सामग्री असून यज्ञान अज्ञान ते तूप आहे. तेथ मन बुद्धीची या कुंडा, आणतो ज्ञानाग्नी धडपुडा, साम्य हितेची सुहाडा, वेदिका जाणे. तेथे मनबुद्धीच्या यज्ञकुंडात प्रदीप्त असलेला ज्ञानाग्नी असून, हे अर्जुना, चित्ताची समला हा या यज्ञातील ओटा होय. सविवेक मती पाठव, तेचे मंत्र विद्या गौरव, शांती श्रुक श्रुव जीवू यजवा. आत्मानात्म विचार करण्याविषयीची जी बुद्धीची कुशलता, हे त्या यज्ञातील मंत्र असून, विद्येचे महत्व व शांती हीच कोणी श्रुवा नावाची यज्ञपत्रे होत, व जीव हा त्या यज्ञाचा करता आहे. तो प्रतीचेनी पात्रे, विवेक महामंत्रे, ज्ञानाग्नी होत्रे भेदुनाशी. तो अनुभव रूपी पात्राने व आत्मविचार रूपी महामंत्राने ज्ञान रूप अग्नीमध्ये भेदाचा होम करतो. तेथ अज्ञान सरोनी जाये,
आणि यजिता यजन हे ठाये आत्मसमरसी न्हाये अवभृती जेव्हा. तेथे अज्ञान रूपी तूप संपते आणि यज्ञ व यज्ञ करणारा हा भेद उरत नाही. आणि जेव्हा यज्ञ करणारा आत्मसमरसता रूपी पाण्याने अवभृत स्नान करतो, तेव्हा भूते विषय करणे हे वेगळाले काही न म्हणे. आघवे एकची ऐसे जाणे आत्मबुद्धी. तेव्हा पंचमहाभूते शब्दादी विषय व इंद्रिय ही वेगवेगळी न समजता आत्मबुद्धीने ती सर्व एकच आहे असे तो जाणतो. जैसा चेईला तो अर्जुन म्हणे स्वप्नीची हे विचित्र सेना मीची जहालो होतो ना निद्रावशी. अर्जुना, ज्याप्रमाणे जागा झालेला पुरुष म्हणतो की निद्रेला वश झाल्यामुळे स्वप्नातील चित्र विचित्र सेना मीच झालो होतो ना. आता सेना ते सेना नव्हे, हे मीच एक आगवे ऐसे एकत्वे मानवे विश्वतया. आता स्वप्नात दिसणारी सेना ती सेना नसून मीच एकटा ती बनलो होतो. त्याप्रमाणे त्या पुरुषाला हे त्रैलोक्य मद्रूप आहे असे अनुभवास येते. मग तो जीव हे भाष सरे अब्रह्म परमात्म बोधे भरे ऐसे भजती ज्ञानात परे एकत्व येणे. या अनुभवामुळे त्याची मी जीव आहे की कल्पना नाहीशी होते. सर्व परब्रह्म रूप आहे या बोधाने तो परिपूर्ण होतो. असे एकत्व रूपी ज्ञान यज्ञाने कित्येक माझे भजन करतात. अथवा अनादि ते अनेक जे अनासारिखे एका एक आणि नाम रूपाधिक तेही विषम. अथवा हे भासणारे अनेकत्व अनादि असून त्यातील पदार्थ एकसारखे एक नाहीत व त्यांची रूपही भिन्न भिन्न आहेत. मनोनी विश्व भिन्न परिन भेदे तयाचे ज्ञान जैसे अवयव तरी आन आन परी एकेची देहीचे. म्हणून विश्वात भेद जरी असला तरी त्याच्या ज्ञानात भेद नसतो. जसे अवयव भिन्न भिन्न आहेत पण देह मात्र एकच आहे. का शाखा सानिया तोरा परी आहती एकाचिया तरुवरा बहुरश्मी परी दिनकरा एकाचे जेवी. अथवा फांद्या लहान मोठ्या जरी असल्या तरी त्या जशा एकाच झाडाच्या किंवा किरणे अनंत तरी सूर्य जसा एकच. तेवी नाना विधा व्यक्ती आनाने नामे आनानी वृत्ती ऐसे जानती भेदला भूती अभेदा माते. त्याप्रमाणे व्यक्ती नाना प्रकारच्या असून त्यांचे नावे व स्वभाव जरी भिन्न भिन्न असले तरी त्या वेगवेगळ्या प्राणी मात्रात मीच आहे असे ते मानतात. येणे वेगळालेपणी पांडवा तरी ती ज्ञान यज्ञ बरवा जे न भेदती जाणीवा जाणते म्हणूनी. आणि तो भेद अभेद जाणणारे आम्ही आहोत. एवढी बुद्धी देखील ज्यांच्या ठिकाणी उरत नाही अर्जुना, अशा निरनिराळ्या प्रकारांनी ते उत्तम प्रकारच्या ज्ञान यज्ञ करतात. ना तरी देधवा जिये ठाई देखती का ते का जे जे काही ते मी वाचुनी नाही ऐसाची बोलू. अथवा जेव्हा ज्या ठिकाणी ते जी जी वस्तू पाहतात ती वस्तू परमात्म्याहून भिन्न नाही असाच बोध त्यांचा बोध असतो. पाहे पा बुडबुडा जेवता जाये तेव ते जळची एक तया आहे मग विरे अथवा राहे तर्री जळाची माझी. असे पहा, बुडबुडा जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्याला पाणीच आहे. मग तो राहिला तरी पाण्यातच आणि नाहीसा झाला तरी पाण्यातच.
का पवने परमाणु उचलले, ते पृथ्वीपणा वेगळे नाही केले. आणि भवते जरी पडले, तरी पृथ्वीची वरी, किंवा वाऱ्याने पृथ्वीचे कण वर उडाले तरी ते पृथ्वीहून वेगळे झाले नाही, व परत खाली पडले तरी पृथ्वीवरच. तैसे भलतेथ भलते तेने भावे, भलते ही तो अथवा नो हावे, परी ते मी ऐसे आगवे होऊनी ठेले. तसे पाहिजे तेथे पाहिजे, त्या भावनेने पाहिजे ते, असो अगर नसो, परंतु सर्व मीच आहे, असे जे अनुभवाने होऊन राहतात. आगा हे के जेवढी माझी व्याप्ती, तेवढीची तयांची प्रतिती, ऐसे बहुधा कारी वर्तती बहुची होणी. अर्जुना, जेवढी माझी व्याप्ती आहे, तेवढाच त्यांचाही अनुभव आहे. अनुभव असतो त्याप्रमाणे अनुभवाने ते मद्रूप होऊन अनेक आकाराने वावरत असतात. हे भानुबिंब आवडे तया, सन्मुख जैसे धनंजया, तैसे हे विश्वा या समोर सदा. अरे, जसे हे सूर्यबिंब सर्वांच्या समोरच असते, तसे ते पुरुष नेहमी विश्वाच्या समोरच असतात. अगातयाची या ज्ञाना पाठीपोट नाही अर्जुना, वायू जैसा गगना सर्वांगी ऐसे. अरे, ज्याच्या ज्ञानाला पाठ पोट असत नाही, वारा जसा आकाशात सर्वत्र असतो, तैसा मी ते जे तुला आगवा, तेची तूक तयाचिया, सद्भावा तरी न करीती पांडवा भजन जाहाले. त्याच त्याप्रमाणे मी जसा सर्वव्यापक आहे, त्याच तुलनेचा त्यांचा ब्रह्मानुभव आहे, म्हणून अर्जुना, त्यांना न करताही भजन घडते. एरवी तरी सकळ मिची आहे, तरी तरी कवनी के उपासिले नोहे, एथ एके जानने विन खाये अप्राप्तीसी. तसे पाहिले तर सर्वत्र मी आहे, तर मग कोणाकडून कोठे माझी उपासना होत नाही. पण त्यांना माझी प्राप्ती न होण्याचे कारण एकच, की त्यांना माझे यथार्थ ज्ञान नसते. परी ते असो येणे उचिते, ज्ञान यज्ञे यदि तत् साधते, उपासिती माते ते सांगितले. परंतु हे असू दे, अशा योग्य ज्ञान यज्ञाचे यजन करणारे जे माझी उपासना करतात, ते भक्त मी तुला सांगितले. अखंड सकळ हे सकळामुखी सहज अर्पत असे मज एकी, की नेनने यासाठी मूर्खी न पवी जेती माते. सदा सर्व काळ सर्वाकडून घडणारी सर्व कर्मे सहजपणे मला एकट्यालाच अर्पण होत असतात, पण त्या मूर्खांना हे माहीत नसल्यामुळे ते मला प्राप्त होत नाहीत. अहम थांबूयात. कर्तुर झालं थांब ते. थांबूयात, ठीक आहे, हरकत नाही. आता काय? पसाय पसायदान घ्या. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, दोषोनी मज द्यावे पसायदान हे, जे खळांची व्यंकटी चांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्थ भूमंडळी,
भेटत होता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे लांछन मार्कंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोके ये, दृष्टा दृष्ट विजये हो आवेची. एथ म्हणे जी विश्वेश्वराव, खाऊईल दान पसाव, येणे वरे ज्ञान देव, सुखिया झाला, सुखिया झाला. मी पहिल्यांदाच वाचन करते आहे, त्याच्यामुळे काही चुका झाल्या असेल तर माफ करा. धन्यवाद. छान झालं ताई, छान झालं, अगदी सुंदर. एक मिनिट धन्यवाद ताई. फक्त, रामदास दादांना मी अनम्यूट करत आहे. हो हो ताई, आपलं वाचन खूपच सुंदर झालं आणि छानच आपलं वाचन आपण केलं. आणि आज आपण महत्वाचे असे 3 मुख्य मुद्दे म्हणजे मला जे जाणवले ते मी सांगू इच्छितो. हो 3 भक्तांविषयी किंवा 3 साधकांविषयी माऊली आपल्याला इथे सांगतात. एक योगरूप यजन करून म्हणजे योगाची अष्टांग योग, प्राणायाम, यमनियम आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास करून जे परमेश्वराचं म्हणजे पूजन करतात, अशा भक्तांविषयी आपल्याला माऊली इथे सांगतात. आणि फार सुंदर प्रकारे वर्णन माऊलींनी त्याचं केलेलं दिसतं. म्हणजे कुंडलिनीचा प्रकाश आहे, मन वायू आणि प्राणवायू यांची जीवनकळा घेतलेली आहे, प्रत्याहाराचा पराक्रम गाजवलेला आहे, संकल्पांची चतुरंग सेना ठार केलेली आहे. म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांची चतुरंग सेना ठार झाली, म्हणून जय झाला, म्हणून जय 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 चा जयघोष योगीजन करत आहेत. आणि अष्टांग योगाच्या भजनापेक्षाही म्हणजे कठीण असं ते भजन आहे. त्याच्यापेक्षाही जे भक्त वेगळ्या प्रकारे मला भासतात. म्हणजे जे भक्त चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वत्र माझं अस्तित्व पाहतात. म्हणजे सजीव आणि निर्जीव या पदार्थांमध्ये सरळ सरळ त्यांना लोटांगण घालतात. आणि जे जे चांगलं पण आहे, जे योग्य आहे का अयोग्य आहे का काय आहे याचा कसलाही विचार सुद्धा ते करत नाही, त्यांना नमस्कार घालतात. म्हणजे सर्वात उत्तम उदाहरण त्याचं म्हणजे असं मला जे आठवलं ते म्हणजे तुकाराम महाराज गाढवाला पाणी पाजण्यासाठी पाणी वाहून नेतात. किंवा एकनाथ महाराज अंगावर जो थुंकी टाकतो अशा प्राण्यामुळे परत परत जाऊन गंगेला जाऊन स्नान करतात. हा तो नम्रपणा आहे. आणि नम्रपणा शिकायचा कुणाकडून किंवा हा भाव शिकायचा असेल तर संतांना शरण जाणं गरजेचं आहे असं नेहमी मला वाटतं. म्हणजे नम्रपणाची संपत्ती त्यांना मिळालेली आहे आणि म्हणून ते जय जयकार करीत आहेत. पहा, म्हणजे 3 भक्त आहेत पण तिघांचा जय जयकार करण्याची पद्धत किती सुंदर प्रकारे सांगितली आहे. आता अर्जुन तर त्याच्या पुढे असं म्हणतो की अमृताचं जेवण खायला बसलो तरी माझं काही पोट भरत नाही. आता चकोर पक्षी चंद्राचं चांदणं चोचीने पितो, परंतु चंद्र काही स्वभावतच जगाला शांत असल्यामुळे तो काही देण्याचं थांबत नाही. तेव्हा किती सुंदर उपमा दिली आहे भगवंतांना की तुम्ही देत राहा, मी मी माझ्या म्हणजे दुबळी माझी झोळी आहे असंच आहे. देणाऱ्याचे हात हजारोच आहेत. आणि त्याच्याविषयी ते असं म्हणतात. आता त्याच्या पुढे जाऊन यजन करणारे म्हणजे ज्ञानरूपी यज्ञ करणाऱ्या साधकांविषयी ते असं म्हणतात की मूळ ज्ञानयज्ञाचा संकल्प करून बरोबर मांडवात द्वैत हा तो पशु म्हणजे द्वैत म्हणजे जग आणि ब्रह्म अशातलं द्वैत ते सारलं पाहिजे.
बरोबर. त्या यजनामध्ये पंचमहाभूतांचे शब्दाधिक विषयांचे गुण ही यज्ञाची साहित्य सामुग्री आहे. अज्ञानाचं तूप त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मन आणि बुद्धीच्या कुंडामध्ये ज्ञानरूपी अग्नी तिथं पेटवलेला आहे. आणि द्वंद्वाविषयी जी चित्ताची समता आहे, म्हणजे सुख दुःख हे समान असे मानणारे योगी आहेत, अशांची ती यज्ञवेदी आहे. आणि आत्मा अनात्म विचार, हे फार सुंदर शब्द आहे. आत्मा अनात्म विचार हा एक, यातला प्रत्येक शब्द सुंदर आहे. म्हणजे ते प्रत्येक शब्दावर बोलण्यासाठी तासन तास घालवता येतील इतके सुंदर शब्द आहेत. आणि शांतीची ती यज्ञपात्र सांगितली, श्रुक आणि श्रुवा, म्हणजे यज्ञाचा अभ्यास जर का आपण केला तर तुम्हाला पात्रांची ज्ञान होतं. आणि जीव हा तो यजन करता आहे असं आपल्याला माऊली सांगतात. आणि अज्ञान रूपी जेव्हा जळून जाऊ आणि आत्माऐक्य रूपी पाण्याने स्नान घडेल, तेव्हा परमेश्वर आणि भक्त हा वेगवेगळा राहणारच नाही. म्हणजे स्वप्नातील सैन्य मारून जागे झाल्यावर किंवा एकत्व आणि विश्वाचा अनुभव आल्यानंतर, मी त्या स्वप्नातून जागा झाल्यावर किंवा अनादी कालापासून जे असणारे अनेकत्व आहे ते नामरूप वेगळ्यांनी भिन्न भिन्न जरी असलं तरी आता मला ते जाणवू लागलेलं आहे. अशा प्रकारे ज्ञानी भक्ताचं सुद्धा वर्णन फार सुंदर माऊली इथे करतात. म्हणजे म्हणण्याचं उद्देश काय, म्हणजे तिन्हीतला जर का आपण सार विचारात घेतला तर तिन्ही भक्त, ज्ञानी असो, योगी असो किंवा भजन नमस्कार करणारा भक्त असो, म्हणजे भक्त असला तरी सुद्धा या सर्व विश्वामध्ये तो परमेश्वर भरलेला आहे आणि त्यालाच मी शरण गेलेलो आहे, हाच भाव सगळीकडे व्यक्त होताना दिसतो. म्हणजे काय तर तो अज्ञानाचं दहन करून आत्मज्ञान रूपी आनंद मिळवणं आणि त्या परमेश्वरामध्ये साम्य पावणं, हाच तो भाव आहे. म्हणजे विचार करा, चिलटापासून ते देवापर्यंत परमेश्वराचं रूप पाहता येणं, ही कल्पनाच किती सुरेख आणि उत्तम आहे. हे अशा प्रकारे माऊलींनी फार सुंदर प्रकारे या तिघांचं सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणजे मला माऊलींची एक गोष्ट म्हणजे फार काय आवडते की वयाच्या इतक्या लहान असताना सुद्धा अनुभवांचा जो किंवा जे उदाहरणांचा जो जी संपत्ती आहे ती अगणित संपत्ती आहे त्यांच्याकडे. म्हणजे त्या शब्दांची संपत्ती किती अगणित आहे पहा, की किती वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे एवढी उदाहरणं एखाद्या सामान्य व्यक्तीला किंवा इव्हन उत्कृष्ट प्रोफेसरला सुद्धा सुचणार नाही. म्हणजे अशी अशी ती उदाहरणं माऊली देतात. म्हणजे आणि ती ती उदाहरणं, ते दृष्टांत आणि त्यातले असणारे त्यातलं शब्दांचं जे यजन आहे ते इतकं सुंदर आहे. म्हणजे कविता करणाऱ्या महान कवींना सुद्धा इतकी सुंदर कविता, इतके सुंदर शब्द सापडणार नाहीत. हे खरंच त्या माऊलींचं श्रेष्ठत्व आहे. आणि भाग्य आपलं आहे की आपल्याला अशासारख्या सुंदर गोष्टी वाचायचा आनंद घ्यायला मिळतो. म्हणजे आणि काय आपल्याला काही नाही झालं, म्हणजे यातलं काहीच नाही कळालं, तरी शब्दांची संपत्ती जरी कळाली तरी आपण एक नवीन व्यक्ती म्हणून याच्यातून बाहेर पडू एवढे तरी म्हणजे कमीत कमी खात्री तर आहेच. म्हणजे बाकीचं ज्ञान, अध्यात्म ज्ञान, भक्त, परमेश्वर म्हणजे काय, ह्या गोष्टी जरी नाही कळायला तरी शब्द संपदा जरी कळाली तरी सुद्धा आपण एका वेगळ्या स्तरावर जाऊन पोचू असं मला वाटतं. एवढंच मी सांगतो. अजून कुणाला काही सांगायचं असेल तर नक्की सांगा. एकदा वाजून नाही कळत दादा, पण तुमच्या बोलण्यामुळे बराच काही फरक पडतो असं आहे. नाही म्हणजे आता हे कसं आहे पहिल्यांदाच पहा वाचत की, आहोत, पहिल्यांदाच ऐकत आहोत, तर सगळं खरं सांगायचं तर हा डोक्यावर जातं. पण जेव्हा तुम्ही सांगता हा तेव्हा खूप तेव्हा फरक पडतो, समजायला थोडं थोडं हा सोपं वाटतं. नाही पण तुम्ही मला, हा बोला दादा. दादा, हॅलो, हॅलो. हा हॅलो.
नमस्कार. सॉरी, हा ते म्यूट झालं होतं. हो हो मला सांगायचं काय की प्रथमतः मनातून ही जी काही भीती आहे की नाही, की मला ज्ञानेश्वरी समजतच नाही किंवा अवघड वाटते किंवा शब्द कळत नाही, हा जो काही मनातला भाव आहे ना, तो पहिला मनातनं संपूर्ण काढून टाका. हा म्हणजे कसं की एखाद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो की नाही, आपण समजा असं म्हटलं की माझ्या समोर खूप मोठा डोंगर आहे आणि मला तो चढवणारच नाही, मला कळणारच नाही, बरोबर आपण तो चढूच शकत नाही, कारण आपण नेहमी हाय खाल्लेली असते आधीच मनामध्ये. बरोबर बरोबर. हो, तर हो. म्हणताना नेहमी असं म्हणा की माऊली मला समजणार आहे. बरोबर. बरोबर आहे अगदी. आता हा मी म्हंटल समजणार असलेल्या गोष्टींमध्ये म्हणजे तुम्हाला परमेश्वराचं ज्ञान होणं आणि परमेश्वराच्या शरणामध्ये तुम्ही अंतिमता ज्ञानेश्वरी वाचल्यावर राहणं कायमस्वरूपी, हे अपेक्षित आहे. परंतु ते जरी नाही मिळालं तरी शब्दरूप संपदा जरी मिळाली तरी सुद्धा तुम्ही आहे त्या अवस्थेपेक्षा अधिक श्रीमंत व्हाल, असं मी तुम्हाला आधी सांगितलं. त्यामुळे बरोबर असं ज्ञानेश्वरी वाचताना काहीच म्हणजे फायदा होणार नाही असं नाहीये. नाही अनेक नाही फायदे तो होतील. पण म्हणण्याचा उद्देश काय की मनामध्ये अशी भावना घेऊन ज्ञानेश्वरीकडे पाहू नका की ते अवघड आहे समजायला. मनातला हा भाव पहिल्यांदा काढूनच टाका की मला जमणार नाही किंवा अवघड वाटतं, समजणार नाही, समजत नाही. हा भाव शून्य काढून आज झाला पाहिजे. नाही, अगदी हा भाव शून्य झाला की तुमची बघण्याची दृष्टी बदलते. बरोबर. म्हणजे समजा एखाद्या सुंदर तुम्ही फुलांच्या बागेत गेला, तर तुम्ही सुंदर फुलांच्या बागेत गेल्यानंतर असं म्हणता का हो की मला फुल समजतच नाही, नाही मला बरोबर गुलाब कळतच नाही किंवा मला झेंडू दिसतच नाही, मला त्या फुलातलं सौंदर्य कळतच नाही, असं आपण म्हणतो का? असं नाही आपण बागेत गेल्यावर म्हणतो का? इथे बसू की जा. तसंच आहे ज्ञानेश्वरी ही ती अखंड फुलांची म्हणजे काश्मीरचं उद्यानाचं उद्यान आहे ते. इकडे त्यामुळे पण तुम्ही नको म्हणून मी डोळे उघडा फक्त. डोळे उघडले की तुम्हाला ती फुलं दिसायला लागतील आणि त्यातली सौंदर्य पण दिसायला लागतील, नक्कीच असं मला सांगायचं. नक्कीच दादा. इव्हन ठीक. हे एक हा वाचन झाल्यावर परत आपण वाचन करूयात, म्हणजे अजून चांगल्या हा प्रकारे कळेल असं मला वाटायला हा लागले. ते जय नाही श्रीकृष्ण. बरोबर आहे. म्हणजे कसं आहे जय श्रीकृष्ण. की अनेक वेळा हा विद्याताईंना काहीतरी बोला. हो, हा. आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो ना, त्याच्यावर ज्ञानेश्वरी आहे. कुणी आता ती अजून सोपी सोपी वाटायला लागेल. आम्ही आधी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आणि मग भगवद्गीतेकडे वळालो. तर त्याला आयुष्य पुरणार नाही. 30-40 वर्ष ज्ञानेश्वरीला आयुष्य पुरणारच नाही. समजून घेण्याला माऊलींची जी हे तिथपर्यंत आपली वैचारिक हे जाणारच नाही. पण मूल जसं आईच्या मांडीवर लाडाने बसतं, खेळतं, कसं असो, तसं जर माऊलीच्या मांडीवर आपण राहिलो तर आपल्याला ज्ञानेश्वरी समजायची नाहीच आपल्याला. फक्त आपल्या परीने जेवढं त्यांनी सांगितलं ना